नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या पुढील कार्यवाहीची आपण आतुरतेने वाट पाहत आहात आणि नुकतंच एक परिपत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे. त्या परिपत्रक व्यवस्थितपणे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंक आहे, तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला मात्र नक्की बघायला मिळेल. परंतु त्या परिपत्रकाचा अर्थ काय आणि त्याविषयी जेव्हा आपण मंत्रालयात फॉलोअप घेत होतो तेव्हा सुद्धा बोललेलो आहोत. अर्थातच पवित्र पोर्टल दुसऱ्या टप्प्याबाबतचे ते संकेत आहेत. परिपत्रकातले हायलाइटेड मुद्दे आपण पाहूयात आणि त्याच्यानंतर मात्र जे काही दुसऱ्या टप्प्याचा जो काही कार्यवाही आहे त्याच्यामध्ये आता कोणाची बाजू आहे, म्हणजे आता जो हा विषय आहे तो मंत्रालयातला आहे की ती आयुक्त कार्यालयातला आहे, त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका इथून पुढे येणाऱ्या काळात कोण बजावणार आहे, त्या पवित्रामध्ये हिडन मिनिंग आहे. तो तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर व्हिडिओ मात्र नक्की शेवटपर्यंत बघा. टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शवाणे आपल्या सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मस्त राहा, मजेत राहा, खुश राहा. नोकरी आपल्या हक्काची आपल्याला मिळणारच आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती 14 जानेवारी 2025 रोजी पोर्टल संदर्भात एक शासनाचं महाराष्ट्र शासन विभाग क्रीडा विभागाचं एक परिपत्रक आपल्याला पाहायला भेटेल आणि त्याच्यामध्ये क्लॅरिटी दिलेली आहे की जे पहिलं जे कॉन्ट्रॅक्ट होतं 2024 मध्ये त्या संदर्भातील 2 कंपन्यांना देण्यात आलं होतं. मित्रांनो, लाईव्ह जेव्हा केलं होतं मंत्रालयातून त्या लाईव्हमध्ये आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्याही एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, हे 2 कंपनीला आहे. त्यातली पहिली जी कंपनी आहे त्या कंपनीकडे जवळपास 80% पदभरतीची कार्यवाही ती कंपनी कंप्लीट करते आणि दुसरी 20% कार्यवाही जी कंपनी करत असते. त्या कंपन्यांचं कॉन्ट्रॅक्ट आता रिन्यू करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भातील बैठक जी 26 डिसेंबर 2024ला झालेली आहे आणि त्या बैठकीचा इतिवृत्त आणि त्याचा संदर्भ या परिपत्रकांतर्गत दिलेला आहे. आणि तुम्ही हा परिपत्रक व्यवस्थित वाचा. त्याच्यामध्ये फिगर्स आहेत, किती कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्याच्यामध्ये कोणते बदल आहेत हे सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे. परंतु जेव्हा तुम्ही शेवटचा मुद्दा वाचता आणि त्याच्यामध्ये संदर्भ क्रमांक 6 आहे बघा, 3 नंबरचा जो परिपत्रकातला मुद्दा आहे, त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की इथून पुढे जे काही कॉन्ट्रॅक्ट देण्यात येत आहे या दोन्ही कंपनींना, त्या कंपनीच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये काही छाननी करायची असेल तर ते सर्वस्वी अधिकार आयुक्तांचे आहेत. त्याच्यासाठी मंत्रालय स्तरावरती इथून पुढे कोणताही प्रस्ताव पाठवण्याची वास्तविक पाहता गरज नाही आहे, हे मंत्रालयानं क्लिअर केलेलं आहे. म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्ट आता रिन्यूसुद्धा होत आहे, पहिली जी थकीत बिलं आहेत ती जेव्हा क्लिअर केली जात आहेत आणि नवीन येणारा खर्च कशा पद्धतीने भागवायचा सगळं त्या दिलेलं आहे. तो ॲक्च्युली आपला अभियोगताधारक म्हणून तो आपल्या अखत्यातला विषयच नाही आहे. फक्त मला एकच सांगायचं आहे की येत्या 20 तारखेपर्यंत पवित्र पोर्टल सुरू होईल असं आपल्याला आश्वासन मिळालेलं आहे आणि त्या संदर्भात आता सर्व जे काही मेन कामकाज आहे ते आहे आयुक्त कार्यालयाकडे आणि त्यांच्याकडे तशा पद्धतीचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत. सध्या आयुक्त साहेबांचं काय म्हणणं आहे, सध्या आयुक्त साहेबांची नुकतीच बैठक झाली मंत्रालयात, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि बाकीच्या आयुक्तांसोबत, आणि त्याच्यामध्ये आनंददायी शिक्षण ही जी योजना आहे येणाऱ्या काळामध्ये राबवायची आहे त्याच्यावरती सुद्धा कार्यवाही चालू आहे. आणि आयुक्त साहेब स्वतः फॉलोअप घेत आहेत की ज्यांनी पवित्र पोर्टलला जागा दिल्या नाहीत अशा खाजगी संस्थांचा, त्याचबरोबर बऱ्याचशा झेडपीच्या ज्यांचं आजवर रोस्टर क्लिअर केलं जात नाही आहे. आणि मित्रांनो, हे जे काही टेक्निकली गोष्टी सुद्धा त्याच्यानंतर ते पाहणार आहेत आणि पवित्र पोर्टलचा टॅब आपल्याला लवकरच उपलब्ध झालेला असेल. आणि या कॉन्ट्रॅक्टमध्ये छाननी करायची म्हणजे कमी जास्त करायचं ते सगळं आयुक्तांच्या हातामध्ये आहे. परंतु याच्यामध्ये ऑलरेडी सगळं मंत्रालयानं आपले म्हणजे त्यांना आता अधिकार दिलेले आहेत आणि इथून पुढे पोर्टलवरती टॅब कधी द्यायचा तो सर्व आयुक्त साहेबांच्या हातामध्ये आहे. आता ह्या 2 कंपनी आहेत, त्यांचं महत्त्वाचं काम आहे त्याची जी ती दुसऱ्या कंपनी जी तलिस्मा कंपनी जी आहे
त्यांच्याकडे. कारण तीच कंपनी जी आहे, आपण पोर्टलवरती जरी आपलं रजिस्टर करत असलो तर त्याचं जे काही सर्व्हरचं काम करण्याचं पूर्णतः जबाबदारी, या 80% जबाबदारी, नॉट पूर्णतः, ती या कंपनीची आहे. त्याच्यामध्ये मग आपल्याला प्रिफरन्स येतात, एडिटचा आता ऑप्शन येणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रिफरन्सेस जनरेट होतात आणि नंतर आपली निवडसुद्धा होते. हे सर्व पोर्टल अंतर्गत होतं, राईट. आणि येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विथ इंटरव्ह्यू राऊंड आणि विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड असे 2 राऊंड होणार आहेत. मग ह्याची पूर्णतः हे करत असताना सर्व प्रोसेस ही एका कंपनीतर्फे होत असते. जसं आपण पाहिलेलं आहे की पवित्र पोर्टल जी काही परीक्षा घेतलेली आहे ती जरी आपण पोर्टलवरती जरी रजिस्टर केलं होतं तरी सुद्धा IBPS थ्रू परीक्षा घेतली होती. तेव्हा अशा सपोर्टिव्ह बऱ्याच कंपन्यांशी पवित्र पोर्टलचं काम चालू असतं. आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो, आता मात्र दुसऱ्या टप्प्याच्या कार्यवाहीला लवकरच सुरुवात होते आहे. पवित्रवरती टॅबसुद्धा दिसेल. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की आपण असं तुम्हाला सांगितलं होतं की कंपन्यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही एका फक्त कंपनीला नाही तर 2 कंपन्या याच्यासाठी काम करत आहेत. पाठीमागचा तुम्ही व्हिडिओ स्क्रोल केला तर तुम्हाला नक्की दिसेल. आणि त्या पद्धतीने आज तुम्ही पुराव्यासह जे काही सांगितलेलं आहे ते सर्वांच्या समोर आहे आणि तुम्ही ते पाहत आहात. थोडीशी प्रतीक्षा, आता शिगेला जरी पोहोचली असेल, थोडीशी प्रतीक्षा करा. कारण सध्या जे आयुक्त साहेब डेटा घेत आहेत तो ज्यांनी पोर्टलला जागा दिल्या नाहीत त्यांचा, तो फार महत्त्वाचा आहे. थोडा 20च्या ऐवजी 25 झाले ना तरी सुद्धा अभियोग्यताधारकांना चालतील, परंतु जागा येणं तितकंच गरजेचं आहे. आणि जागेबद्दल जर मित्रांनो तुम्ही बोलाल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी जेव्हा लाईव्ह केलं होतं चॅनलवरती नुकतंच, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुमच्या मनातला आकडा सांगा, किंवा एक व्हिडिओ पण टाकला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं, तेव्हा तुमचा आकडा आलेला आहे. परंतु मला तुम्हाला अजून आश्वस्त करायचं आहे की तुमच्या मनातला आकडा आहे त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भरती होऊ शकते. तसे प्रयत्नही चालू आहेत आणि प्रयत्नाला यशसुद्धा येणारच आहे. त्याचबरोबर अभियोग्यताधारक प्रत्येक नपा, मनपा, झेडपी यांच्याकडे जात आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही आता फक्त आयुक्त साहेबांकडे फॉलोअप जरी घेतला तरी सुद्धा अगदी लास्ट स्टेजवरती ही गोष्ट येऊन ठेपलेली आहे. बाकीच्या टीमने आयुक्त साहेबांकडे सुद्धा पाठपुरावा करा, कारण आता त्यांच्याच हातामध्ये सगळं येऊन ठेपलेलं आहे. आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की मी सर्व एकूण 1 जागा सेकंड फेजमध्ये देणार आहेत. सो म्हणजे आत्तापर्यंत याच्या रेसमध्ये आहेत किंवा ज्यांना कमी मार्क्स होते त्यांच्यासुद्धा आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि आपल्या प्रयत्नाला सुद्धा यश आहे. आपल्या सर्वांच्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्टे कनेक्टेड.